कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विद्या, आ अगं पिशव्या आण आणि जरा बाहेर ये, मला यादी करायला मदत कर. काय हो, पिशव्या आणू आणि यादी कसली करायची? सामान काय आणायचंय? अगं आता अक्षरा इथेच राहणार आहे ना, मग तिच्यासाठी काही सामान वगैरे नको का आणायला, म्हणून. अच्छा, म्हणजे अक्षराला परत पाठवायचं नाही असं ठरवलंच आहे का तुम्ही? हो. आपल्या घरातले निर्णय आपण सगळे मिळून घेतो, तुमचंच तत्व आहे आणि तुम्हीच विसरताय. मी काहीही विसरलेलो नाहीये विद्या, पण आपल्या मुलीची वाताहत झालेली मी नाही बघू शकत. अहो पण तिचा निर्णय तिला घेऊ देत. आपण तिचा निर्णय घेऊन काय होणार आहे? आणि मुळात अक्षराला आपण घेतलेला निर्णय पटणार आहे का? विद्या, तिला पटो अथवा नको पटू दे, माझा निर्णय झालेला आहे. अहो, अक्षराच्या लहानपणापासून आपण तिला तिचे निर्णय घ्यायला शिकवले ना, मग तिच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तिला घेऊ देत ना. तुम्हाला आठवतंय का, लहानपणी आपण स्वप्न बघायचो की अक्षराने डॉक्टर व्हायला हवं, पण तिला शिक्षिका व्हायचं होतं. आपण हसत हसत तिला तिचा निर्णय घेऊ दिला. आत्ता या निर्णयाच्या मध्ये आपण का आडवे येतोय? आता आड येतोय कारण त्या घरात जाऊन तिचं काहीही चांगलं होणार नाहीये. हे बघ, मी स्वतः अनुभवलंय आणि जे मी अनुभवलंय ना ते खूप वाईट होतं. अगं, मी काही वेळासाठी तिथे होतो तर मला नकोसं झालं. अक्षरा तर इतके दिवस तिथे राहते, तिला काय सहन करावं लागत असेल ना याचा विचार मी करू शकतो विद्या. हे बघा, मला मला मान्य आहे, पण लग्न झाल्यानंतर सासरच मुलीसाठी तिचं खरं घर असतं. आपण लग्न झाल्यानंतर मुलींना असं म्हणतो का की कायमचं माहेर येऊन राहा म्हणून? एकमेकांना सांभाळून चालणं म्हणजेच खरा संसार असतो ना. नाही म्हणजे नवरा बायको म्हटलं की खटके उडतात, वाद होतात, म्हणून काय मुलींनी कायमचं माहेर येऊन राहायचं असतं का? सध्या आपल्या अक्षराच्या बाबतीतही असंच घडतंय. थोडे दिवस जाणवेल हा ताण, पण हळूहळू सगळं सुरळीत होईल. तुम्ही विश्वास ठेवा हो. कुणावर विश्वास ठेवू विद्या? त्या सूर्यवंशांवर अजिबात विश्वास नाही माझा त्यांच्यावर. हे बघ, मला सुद्धा सुरुवातीला ती माणसं चांगली वाटली होती, पण आता नाही. विद्या, गैरसमज असणं आणि गैरसमज पाळणं याच्यात फरक आहे. तुम्ही आता फार टोकाचा विचार करताय हो. तुम्हाला आठवतंय का 2 वर्षापूर्वी पाटील वहिनींची आपली शरयू नवऱ्याशी भांडून घरी आली होती माहेरी. पाटील वहिनी रडत रडत तिला तुमच्याकडे घेऊन आल्या. तुम्हाला म्हणाल्या की अहो हिला थोडं समजावून सांगा ना, आणि तुम्ही समजावूनही सांगितलं होतं तिला. तिच्या नवऱ्याला दोघांनाही समजून सांगितलं. त्यांचा संसार मोडू दिला नाहीत तुम्ही. मग आता स्वतःच्या मुलीच्या बाबतीत एवढे कठोर का होताय हो? विद्या, शरयूच्या बाबतीत तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण होतं. इथे अक्षराच्या बाबतीत तसं नाहीये. त्या भुवनेश्वरी मॅडम मध्ये पडतायत. प्रत्यक्षात त्यांनी तिला समजावून सांगायला पाहिजे, इवन दोघांना समजावून सांगायला पाहिजे, पण इथं होतंय उलटच. अगं, त्या भुवनेश्वरी मॅडमनाच अक्षरा नकोय. हेच म्हणतेय मी. त्यांनाच म्हणजे भुवनेश्वरी मॅडमना नकोय ना अक्षरा. अधिपतींना अक्षरा नकोय, हे सिद्ध झालंय का? आणि म्हणून ना मला अक्षराचं म्हणणं पटतंय. कोणतं म्हणणं? जोपर्यंत अक्षरा आणि अधिपती या दोघांचं आपसात बोलणं होत नाही ना, तोपर्यंत आपण आशा नको हो सोडायला. त्या दोघांना एकमेकांशी बोलू दे ना, मग आपण घेऊयात काय निर्णय घ्यायचा आहे तो. अगं, पण जावई बापूंना जर अक्षराशी बोलायचं असतं तर त्यांनी अक्षराला आधीच संपर्क केला असता ना विद्या. हो नाही, ऐका काय झालं असेल. तुम्हीच मला म्हणाला होतात ना, त्या दुर्गेश्वरी बाई त्यांनी अधिपतीच्या मोबाईल मधनं अक्षराचा नंबर ब्लॉक केला असेल. कदाचित अधिपती ना अक्षराला फोन लावत असतील हो, पण ब्लॉक असल्यामुळे लागत नसेल ना नंबर, आणि अधिपतींच्या हे लक्षात येत नसेल, म्हणून बोलणं होत नाहीये त्या दोघांचं. पण ते दुसऱ्या कुठल्याही नंबरवरनं फोन करू शकत होते ना. हो,
म्हणूनच मला काय वाटतंय माहिती का, शिवानीला अक्षराला भेटायला सांगितलंय ना ते त्यासाठीच. कदाचित आज शिवानी अक्षराला घेऊन अधिपतींना भेटायलाही जाईल. पण विद्या, या सगळ्या शक्यताच आहेत ना. हो हो, शक्यताच आहे, पण चांगली आहे ना. सकारात्मक विचार करायला काय हरकत आहे. विद्या, मला नाही वाटत जावई बापूंनी शिवानीला असं काही करायला सांगितलं असेल म्हणून. तुम्हाला एक सांगू, सांग. मला असं जाणवतंय की तुम्हालाही अक्षरा आणि अधिपती यांनी एकत्र यायला हवंय. असं का वाटतं तुला? कारण मगाचपासून तुम्ही त्यांचा उल्लेख जावई बापू असंच करताय. तुमच्या मनात जर अधिपतींविषयी राग असता ना, तर तुम्ही जावई बापू असा उल्लेख केला नसता. अगं, ते सवय झाली आहे म्हणून. ही सवय नाहीये, त्या दोघांच्या नात्याविषयी तुमच्या मनात असणारी ओढ आहे ही. पटतंय का? ठेव. सर येऊ का? अरे साहेब, तुम्ही या घेऊ. काय हो, कसं काय येणं गेलं? जरा काम होतं तुमच्याकडे. या की या बसा बसा. काय बोला की. ते जरा तक्रारीबद्दल बोलायचं होतं. आता काय केलं आमच्या मास्तरीन बाईंनी? काय अजून एखादं पानभर लिहून दिली का काय तक्रार? नाही, आवडते ना त्यांना मुद्दे लिहायला मास्तरीन बाईची एवढी. नाही, त्यांनी काय नाही केलं, आम्हीच केलं. काय चौकशी. तुम्हाला म्हणलो तुम्ही चौकशी वगैरे करायची काय गरज नाही हो. त्यांनी जे लिहून दिले ना ते सगळं दादांत खोटं आहे, त्याच्यात काय तथ्य नाही आहे त्या तक्रारीत. अहो, आम्हालाही हेच दिसलं. म्हणजे आम्ही कसून चौकशी केली. बरं, मग आधी तर अक्षरा मॅडम आणि त्यांची फॅमिली, त्यांचं तेच म्हणणं होतं जे तक्रारीत आहे. पण मग आम्हाला जरा संशय येत होता, म्हणून आम्ही जरा धाक दाखवला. हां, तेव्हा त्यांनी कबूल केले की त्यांनी खोटे नाटे आरोप केले होते. नाही वहिनी, मला हे खरं वाटत नाही. आहे, हेच खरं आहे वहिनी. मला माहिती आहे वहिनी, तुम्ही तक्रार करू शकत नाही. तुम्ही नाही आहात अशा. पण मी केली तक्रार वहिनी. मी जबाबदार आहे ह्या सगळ्याला. मला आता फक्त एवढंच वाटतं वहिनी, अधिपतींचा माझ्यावर राग असला तरी चालेल, पण माझ्या फॅमिली बाबत त्यांचे कुठलेही गैरसमज नको व्हायला. वहिनी, तुम्ही भाऊजींशी लवकरात लवकर बोला, नाहीतर तुमच्यातले गैरसमज एवढे वाढतील की ते दूर करताच येणार नाहीत. तुम्ही जोपर्यंत एकमेकांना भेटत नाही तोपर्यंत तुमच्यातले गैरसमज वाढत जातील वहिनी. मला मान्य आहे, मला अगदीच मान्य आहे. मी खूप प्रयत्न करते वहिनी. मी सतत त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण माझे निरोप पोहोचतच नाही त्यांच्यापर्यंत. माझा नंबरही ब्लॉक करून ठेवला त्यांनी. वहिनी, हे फोनवर बोलणं किंवा वाया बोलणं बंद करा. तुम्ही चला माझ्यासोबत. कुठे? फॅक्टरीमध्ये. भाऊजी तिथेच असतील. चला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.